हॅलो, वेलकम यू गाईज. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे LNN अकॅडमीमध्ये. बघा मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे की CHO महाराष्ट्राची जी वॅकन्सी आहे ती आली होती आणि सध्या त्याच्यावर जे BHMS जे डॉक्टर्स आहे या असोसिएशननी केस केलेली आहे की आम्हाला का बरं CHOच्या एक्झाममध्ये या CHOसाठी एलिजिबल केलं नाही. ओके, त्यासाठी केस चालू आहे आणि आपल्याला माहिती आहे की लास्ट जानेवारीमध्ये जी हिअरिंग होती 22 तारखेला, आता ती हिअरिंग पुढे 17 फेब्रुवारीला होणार आहे. ओके, 17 फेब्रुवारीला. आता 17 फेब्रुवारीला का? तर 17 फेब्रुवारीला का? कारण कोर्टाला जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया NHM गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांनी जे उत्तर होतं कोर्टाला देण्याचं त्याच्यासाठी त्यांनी एक जरा वेळ मागितला. त्यामुळं नेक्स्ट हिअरिंग 17 फेब्रुवारीला ठेवण्यात आलेली आहे. ओके, तर आता बरेच विद्यार्थी मला मेसेज करतात, कॉल करतात की सर CHOचं काय? तर CHOची जी केस आहे BHMS डॉक्टरांना इन्क्लूड करायचं की नाही करायचं याविषयी केंद्र शासनाने जे कमिटी गठन केली होती त्याचा जो रिप्लाय आहे कोर्टाला दिला आहे आणि 17 फेब्रुवारीला आपल्याला कोर्टाचा निर्णय भेटणार आहे की BHMSला ॲड ऑन करणार की नाही करणार. ओके, तर तुम्हाला एवढंच सांगतो आहे की ह्या सेशनमध्ये की बाबा CHOची एक्झाम डेफिनेटली होणार आहे. जरा वेळ लागू शकते. एक जवळपास अजून आपण 30 डेज पकडून चालू, एक 17 फेब्रुवारीच्या नंतर. ओके, तर याच्यामध्ये मिड ऑफ मार्च आपण एक्सपेक्ट करून चालू शकतो की आपली जी CHOची एक्झाम आहे ती होऊ शकते. ओके, आता ह्या सेशनमध्ये हे पॉवर अप सेशन मी काय म्हटलं आहे, कारण तुम्हाला मोटिवेट करायचं आहे की बाबा CHOची जी एक्झाम आहे ती 100% होणार आहे. ओके, BHMSला ॲड केलं तरी होईल 100% एक्झाम, नाही केलं तरी 100% एक्झाम होणार. कारण केंद्र शासनाची नियमावली ते सर्वपार असणार. म्हणजे जे कोर्टाचा नियम येईल, कोर्टाचा निर्णय येईल, ओके, त्याच्यावर आपल्याला पुढे वर्क करायचं आहे. ओके, तर तुम्हाला एवढंच सांगतो आहे की CHOची एक्झाम डेफिनेटली येणार. तुमचा अभ्यास तुम्ही कंटिन्यू ठेवा. बघा आता RRB आहे, आता बरेच आता CHOसाठी BMS आणि BMS होते आणि नर्सिंगचे स्टुडंट होते. ओके, बट आता नर्सिंगच्या स्टुडंटसाठी बऱ्याच एक्झाम आहे. जसं आता आपलं RRBची एक्झाम आहे 10 मार्च ते 12 मार्चच्या मधामध्ये. त्याच्यानंतर आपली नॉर्सेटची एक्झाम आहे. त्याच्यानंतर आपले DHS DMER येणार आहे. ओके, तर अशा भरपूर एक्झाम तुमच्या पाठीमागे आहे आणि ठाणे महानगरपालिकेची पण एक्झाम आहे पुढे. ओके, तर ह्या एक्झाम सगळ्या कंटिन्यू सुरू आहे. टाटा हॉस्पिटल जे कॅन्सर इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या पण एक्झाम्स आहेत. ओके, तर ह्या सगळ्या पाईपलाईनमध्ये आहे. तर तुम्हाला एवढंच सांगतो आहे नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा तुमच्यासाठी भरपूर एक्झाम आहे. BMS वाल्यांना पण सांगतो आहे की टेन्शन घेऊ नका. 100% BHMSला ॲड ऑन केलं, हे बघा ॲड ऑन करू द्या, काही हरकत नाही. झालं तर चांगलीच गोष्ट आहे. जो मेहनत करेल त्याचं सिलेक्शन होणार आहे. तुम्ही चांगला मेहनत करा, तुमचं सिलेक्शन होईल. ओके, तर याच्यासाठी बेस्ट टेस्ट सिरीज प्लॅन काय आणि अपॉर्च्युनिटी काय? अपॉर्च्युनिटी इन द सेन्स तुम्हाला जरा अजून वेळ भेटत आहे तुमच्या प्रिपरेशनला मजबूत करण्यासाठी. बघा व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तुम्हाला जर टेस्ट सिरीज लावायची आहे लर्न नेक्स्ट नर्सिंगची अकॉर्डिंग टू द पॅटर्न, ही टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता. याच्यासाठी तुम्हाला लर्न नेक्स्ट नर्सिंग हा ॲप आहे तो डाउनलोड करा. ओके, प्ले स्टोरवरून किंवा नाही तर मग www.learnnextnursing.in हे वेबसाईटला टाका. वेबसाईट पेज ओपन होणार आणि त्यानंतर तुम्ही जर नर्सिंगवाले विद्यार्थी आहेत तर नर्सिंगच्या भरपूर साऱ्या कंटेंट आहे. DMERची टेस्ट सिरीज, ओके, महानगरपालिकेची टेस्ट सिरीज. ओके, बट CHOसाठी आता BMS आणि BMS आणि नर्सिंगचे विद्यार्थी ही टेस्ट सिरीज घ्या डेफिनेटली. आता सध्या 43 टेस्ट याच्यामध्ये अपलोड झालेल्या आहे ॲज पर पॅटर्न. व्हेरी इम्पॉर्टंट, ॲज पर पॅटर्न. आणि आपला टार्गेट 50 टेस्ट सिरीजचा आहे याच्यामध्ये ॲज पर पॅटर्न. ओके, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये 60 तुमचे कुठले मेडिकल सब्जेक्ट्स रिलेटेड, 20 तुमचे NHM स्कीमचे रिलेटेड, ओके, आणि 20 तुमचं GKC रिलेटेड. ओके, तर हे पॅटर्ननुसार तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल. खूप चांगली टेस्ट सिरीज आहे. बरेच विद्यार्थी टेस्ट सिरीज देतात. तुमचा रँकसुद्धा तुम्हाला कळतं, तुमचे विकनेसेस तुम्हाला कळतं. ओके, सोबतच जर CHOची ऑनलाईन बॅच घ्यायची असेल तुम्हाला, कारण अजूनही वेळ आहे, याच्यामध्ये आमचे बरेच म्हणजे जसे सायकॅट्रिकचे लेक्चर्स हे बॅलन्स आहे. ओके, आणि MSNचे लेक्चर्स बॅलन्स आहे, आय आणि ENTचे. तर ही सुद्धा बॅच सुरू आहे. तर ही बॅच तुम्ही घेऊ शकता. ह्या बॅचमध्ये सगळंच टेस्ट सिरीज तर फ्री मिळेलच तुम्हाला, कंटेंट भरपूर आहे, प्लस थेरी आहे, MCQ आहे, सगळं ह्या बॅचमध्ये तुम्हाला मिळून जाणार. ओके, जे पण इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे ॲप डाउनलोड करा आणि हा जो कोर्स आहे तो परचेस करा. सोबतच जर तुम्हाला DHS DMERसाठी प्रिपरेशन करायचं आहे तर ही बॅच आहे. नॉर्सेट, ESIC, RRB, DMER, DHS फुल थेरी बॅच आहे. हे 6,000ची बॅच आहे. ओके, प्लस जर तुम्हाला फक्त DHS आणि DMERसाठी स्पेशल बॅच हवी तर ही बॅच आमची कमिंग सून आहे. येणाऱ्या एक 5 to 10 डेजमध्ये ही जी बॅच आहे ती लॉन्च होणार आहे. त्याच्यामध्ये
तुम्हाला शॉर्ट थेरी, MCQ आणि जे नॉन टेक पार्ट आहे, जसं गणित, बुद्धिमत्ता, मराठी, इंग्रजी आणि GK, हे सगळं तुम्हाला इन्क्लुडिंग विथ 4K व्हिडिओजवाले जे पॅनल्स वगैरे त्यावर शिकवणाऱ्या सगळे क्लासेस तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळेल. तर ही बॅच आमची लवकरच सुरू होणार आहे. जसा कोर्स आपला अपलोड होईल तसं मी तुम्हाला अपडेट देणार. त्या पद्धतीने तुम्ही कोर्स परचेस करू शकता. सोबतच टेस्ट सिरीज आहे नॉर्सेट 10 आणि RRB. जे लोक RRB देणार आहे त्यांच्यासाठी हे टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये नॉर्सेट, RRB दोन्हीचं प्रिपरेशन होणार. प्लस फक्त मॅथ शिकायचं आहे विकी सरांकडून, तर ही बॅच घ्या. अख्खं वर्ष तुम्हाला याच्यामध्ये सगळं मॅथ तुमचं क्लिअर होऊन जाणार. तुम्हाला डेमो लेक्चर पाहिजे तर यूट्यूब लाईव्हमध्ये जाऊन तुम्ही सगळे डेमो लेक्चर बघू शकता आणि वाटत असेल, इच्छा असेल तरच तुम्ही हे बॅच परचेस करू शकता. तर लवकरच भेटूया पुन्हा एका नव्या पॉवर अप सेशनसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.